नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक लक्ष्मण कोठावळे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. प्रथम वर्ष कला शाखेमध्ये आपण मराठी साहित्य, कथा आणि भाषिक कौशल्य विकास या विषयाच्या अनुषंगाने आपण व्याख्याने श्रवण करीत आहात. आजच्या या भागामध्ये आपण समकालीन मराठी कथा या अभ्यासक्रमावर आधारित असलेल्या पुस्तकातील 3ऱ्या क्रमांकाची कथा माहिती पाहणार आहोत. या कथेची पहिल्या 2 भागामध्ये आपण 2 कथांचा परिचय करून घेतलेला आहे. जेव्हा मी जात चोरली होती, बाबूराव बागुल यांची ही कथा. त्यानंतर लाल चिखल या कथेची माहिती पाहिली. आज आपण पाऊस आला मोठा या कथेची माहिती पाहणार आहोत. ही कथा गौरी देशपांडे यांनी लिहिलेली आहे. गौरी देशपांडे ह्या अलीकडच्या काळातील ज्येष्ठ कथा लेखिका आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये त्यांनी विद्या वाचस्पती ही पदवी संपादन केली आहे. इंग्लिश विषयामध्ये त्यांनी ही PhD पदवी संपादन केली आहे. त्यांनी आहे हे असं आहे हा कथासंग्रह लिहिलेला आहे आणि याच कथासंग्रहामधील पाऊस आला मोठा ही कथा आहे. कथेचं शीर्षक ऐकल्याबरोबर आपल्यासमोर लगेच श्रावणमासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरून ऊन पडे, या बालकवींच्या कवितेची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. किंबहुना येरे येरे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटान पाऊस आला मोठा, या कवितेच्या ओळी आपल्या ओठावर येतील. परंतु या कथेमध्ये कोणता पाऊस आहे तर मानवी मनामध्ये होणारी जी काही घुसमट आहे, होणारी जी काही गुंतागुंत आहे, त्या भावनिक पावसाची आंदोलने या कथेमध्ये लेखिकेने वर्णन केलेली आहे. या कथेमध्ये प्रमुख 3 पात्र आहे. पहिलं जे काही पात्र आहे ते आप्पा या नावाचं आहे. दुसरं जे काही पात्र आहे ते सावित्री या नावाचं आहे आणि तिसरं जे काही पात्र आहे ते अमला उर्फ अम्मी या नावाचं आहे. या कथेचं वातावरण महानगरीय आहे. शहरामध्ये घडलेली ही कथा, त्याचं वास्तव चित्रण लेखिकेने केलेले आहे. या कथेमध्ये असणारे जे काही आप्पा आहेत ते सर्वसाधारणपणे 50-55 वयोगटातील आहेत. कथेला जेव्हा प्रारंभ होतो तेव्हा या कथेतील आप्पा हे जे काही पात्र आहे ते नोकरी करणारं पात्र आहे. फिरतीची नोकरी ते करत असतात. या शहरातून दुसऱ्या शहरात, दुसऱ्या शहरातून तिसऱ्या शहरामध्ये, महानगरामध्ये राहत असतात. पैशा पाण्याने श्रीमंत असतात. त्यांना एकुलती एक मुलगी असते, तिचं नाव सावित्री. तिला ते मोठ्या प्रेमानं सावी या नावानं हाक मारित असतात. त्याचं कारण असं आहे की या सावित्रीची आई लहानपणीच वारलेली असते, परंतु वडिलांनी आईची उणीव आपल्या लेकीला म्हणजे सावित्रीला कधीच भासू दिली नाही. घरामध्ये नोकर चाकर होते, पैसा अडका होता, स्वयंपाक करण्यासाठी आचारी होता. त्यामुळे सावित्रीला घरातील काम
करण्याचा योग आला नाही, प्रसंग आला नाही. ही जी काही सावित्री आहे, हिला नाटकाची आवड असते, खेळाची आवड असते, विशेषतः पोहण्याची आवड असते, वाचनाची आवड असते, शिक्षणाची आवड असते आणि ह्या शिकत असतात. एकदा प्रसंग असा झाला, की या सावित्रीची एक मैत्रीण आणि ही सावित्री दोघी एकाच वर्गामध्ये शिकत होत्या. सावित्रीची आई पण लहानपणी वारलेली होती आणि ज्या वर्गामध्ये सावित्री शिकत होती तिची एक मैत्रीण, तिची आई सुद्धा लहानपणी वारलेली होती. म्हणजे या वर्गामध्ये 2 आई विना बिचाऱ्या गरीब पोरी या वर्गामध्ये होत्या. याच वर्गामध्ये मराठी विषयामध्ये अभ्यासक्रमामध्ये कवी यशवंत यांची आई नावाची कविता होती. जेव्हा सावित्रीची मैत्रीण ही कविता वाचायला लागे, गायला लागे आणि ती म्हणायची, आई म्हणून कोणी आईस हाक मारी, ही हाक येता कानी माझा शोक होई भारी. आई कुणा म्हणू मी, आई घरी न दारी, स्वामी तिन्ही जगांचा आई विना भिकारी. त्यावेळेस सावित्रीची मैत्रीण ओक्साबोक्शी रडू लागायची. कारण का? तिची आई लहानपणी वारलेली असायची. मग बाकीच्या वर्गातील मुली तिची समजूत घालायच्या. सावित्रीला मात्र रडू येत नसे. परंतु इतर मुलींनी हिणवू नये म्हणून ही सावित्री सुद्धा खोटं खोटं आपल्या मैत्रिणीबरोबर रडायची. अशा प्रकारे हे त्यांचं दैनंदिन जीवन चालू होतं. एकदा सावित्रीचे वडील दूर गावामध्ये नोकरीच्या भ्रमंतीच्या निमित्तानं गेले आणि घरी येताना एक 20-21 वर्षाची एक तरुणी ते आपल्या घरी घेऊन आले. आल्यानंतर आप्पांनी आपल्या मुलीला जवळ बोलावलं आणि सांगितलं, हे बघ सावित्री, ही माझी पत्नी आहे आणि तुझी ती आई आहे. सावित्रीला त्याचं काही फारसं वाटलं नाही. ठीक आहे, हे आपल्या आप्पांची बायको असेल. मुळातच ही 3 माणसं घरामध्ये वावरत होती. आप्पा हे मितभाषी होते, व्यावहारिक होते आणि ही जी काही नवीन लग्न करून आणलेली मुलगी होती, तिचं नाव अमला असं होतं. सावित्री आपल्या या अमलाला आम्मी नावानं हाक मारीत असे. ती अतिशय मितभाषी होती. आप्पा नोकरीच्या निमित्तानं बाहेरगावी गेले की घरामध्ये या दोघी असायच्या. सावित्री आणि सावित्रीची आई ही तिची सावत्र आई. तेव्हा सावित्री म्हणायची, अगं आम्मी, तुला काही वाचनाची आवड आहे का, लिहिण्याची आवड आहे का? ती काहीच बोलायची नाही. ती म्हणायची, मला लिहिता आणि वाचताच येत नाही. सावित्रीला मोठं आश्चर्य वाटायचं की आपल्या या आम्मीला लिहिता वाचता येत नाही. बरं, ती गप्पा गोष्टी फारशी करत नसे. सावित्री मात्र एखाद्या मुलासारखी राहत होती. केस कापायची आणि शाळेमध्ये नाटकामध्ये भाग घ्यायची. वडिलांनी नियम घालून दिलेला होता, सावित्री सायंकाळी 6 वाजता घरी पाहिजे. पण एके दिवशी सायंकाळी 6:30 वाजता सावित्री आली. तेव्हा वडील रागावले, सावित्री, तुला उशीर का झाला? सावित्री म्हणाली, नाटकाची प्रॅक्टिस आणि मागचा पुढचा विचार न करता वेळेवर न आल्यामुळे सावित्रीच्या फाडदिशी मुखामध्ये आप्पांनी लगावली. तेव्हा मात्र मितभाषी असणारे जी काही अमला उर्फ आम्मी आहे, आप्पा दुसऱ्या मुस्कडात थप्पड लगावणार तेवढ्यात त्या आम्मीने तिला बाजूला ओढलं आणि आप्पांची सुद्धा कान उघाडणी करली. तेव्हा मात्र सावित्रीला वाटलं की आपल्या आईनं बाजू घेतली. आप्पा नोकरीवर गेल्यानंतर या सावित्रीच्या मित्रमैत्रिणी घरी येत आणि ती परिचय करून देत, ही माझी सावत्र आई बरं का. पण आम्मीला काही वाईट वाटायचं नाही, सावित्रीला काही वाईट वाटायचं नाही. जरी सावत्र आई असली तरी ती दोघी खूप प्रेमानं एकमेकांशी गुण्यागोविंदानं नांदायच्या. जेव्हा आप्पा रागावले आणि मुस्कारामध्ये मारले, तेव्हा त्या सावित्रीने ठरवलं
की आपण पुढील शिक्षणासाठी मुंबईला जायचं. आप्पांची परवानगी न घेताच सावित्री पुढील शिक्षणासाठी मुंबईला गेली. वर्ष 2 वर्ष घरी आलीच नाही. आप्पांचा कधी-मधी फोन यायचा. तेवढंच ते बोलणं व्हायचं. अशी 2-3 वर्ष गेल्याच्या नंतर एके दिवशी अचानकपणे सावित्रीला डिनर पार्टीसाठी मित्र-मैत्रिणींबरोबर बाहेर जायचं होतं. तेवढ्यात तिची आई अम्मी दारात उभी राहिली. अम्मीला पाहिल्यानंतर सावित्रीला आश्चर्य वाटलं, "अम्मी इकडे कशी?" आणि तिचं सहज चेहऱ्याकडे लक्ष गेलं. कपाळावरती कुंकवाचा टिळा नव्हता. "अगं तू कुंकवाचा टिळा?" म्हणे, "तुझे वडील आप्पा 15 दिवसापूर्वी वारले." "काय? 15 दिवसापूर्वी वारले? आणि मग मला हे का सांगितलं नाही?" तेव्हा ती अम्मी म्हणाली, "सांगणार होते, परंतु आप्पांनीच मना केली होती की सावित्रीला माझ्या मृत्यूची वार्ता सांगायची नाही." सावित्रीला मात्र अतिशय दुःख झालं. तेव्हा ती अम्मी म्हणाली, "हे बघ, आप्पांनी सगळी इस्टेट तुमच्या नावे केलेली आहे आणि माझ्या जेवण्या-खाण्याच्या व्यवस्थाही केलेली आहे. मलाही कोणीच नाही. मी आता तुझ्याकडेच राहणार आहे." याचा अर्थ असा आहे, अम्मीला सुद्धा कोणी नव्हतं. या अम्मीबरोबर आप्पांनी तरी का लग्न केलं? कारण बाहेरगावी आप्पांचे एक वर्गमित्र होते. ते अधूनमधून त्यांच्या घरी जात. एकदा बऱ्याच दिवसानंतर आप्पा आपल्या मित्राला भेटण्यासाठी घरी गेले. तेव्हा ही अमला एकटीच होती आणि आप्पांनी विचारलं, "माझे मित्र कुठे तुझे वडील?" "अहो," म्हणे, "ते वारले." मग या अम्मीला आई-वडील नव्हते. अम्मीची आई लहानपणी वारलेली. भाऊ नाही, कोणी नाही. आणि मग आपल्या सावित्रीला पण सोबत होईल आणि म्हणून लग्न करून नाकी-डोळी असणाऱ्या या अम्मीला आप्पांनी घरी आणलं होतं. मग मात्र सावित्री आणि अम्मी राहू लागल्या. एके दिवशी ही अम्मी आजारी पडली. दवाखान्यामध्ये नेलं. तेव्हा डॉक्टरांनी सावित्रीला बोलावून सांगितलं, "ही तुझी आई?" "होय." "हिला ल्युकेमिया हा आजार आहे आणि ती फार काळ टिकणार नाही." आणि मग त्या अम्मीचं जेव्हा निधन झालं, तेव्हा जाताना ती अम्मी म्हणाली होती, की माणसाकडून कधी-कधी चुकत असतं, चालायचंच हे. वडिलांच्या निधनानं अम्मीला फारसं दुःख झालं नाही. परंतु अम्मीच्या निधनानं मात्र सावित्रीला अतिशय दुःख झालं. अशा या भावनिक पातळीवरील भावनांचा जणू काही एक पाऊस मुसळधार अम्मीच्या जीवनात कोसळला, सावित्रीच्या जीवनात कोसळला आणि आप्पांच्या जीवनात कोसळला. म्हणून लेखिका गौरी देशपांडे यांनी या कथेचं शीर्षक "पाऊस आला मोठा" असं दिलं होतं. या ठिकाणी या कथेचा सारांश संपलेला आहे. पुढच्या भागामध्ये आपण पुढील व्याख्यानामध्ये 4थ्या क्रमांकाची कथा श्रवण करू. धन्यवाद.